हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोअल्केन्स अँड हॅलोअरिन्स. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला इनॅन्शिओमर्स, डायस्टिरियोमर्स अँड रॅसेमिक मिक्सचर हे पॉईंट आपण कंप्लीट केलेत. तर आज आपण पाहतोय मेसो कंपाऊंड्स. तर हे मेसो कंपाऊंड्स म्हणजे काय असतात? वॉटर मेसो कंपाऊंड्स एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. पहा, मेसो कंपाऊंडची फर्स्ट डेफिनेशन काय आहे पहा. फर्स्ट डेफिनेशन, the compounds which contains chiral center, the compounds which contains chiral center but optically inactive due to presence of plane of symmetry are called meso compounds. पहा, मेसो कंपाऊंड्स म्हणजे काय? द कंपाऊंड्स विच कंटेन्स कायरल सेंटर, म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये कायरल सेंटर असतो, कायरल कार्बोनेटम असतो. तर कायरल सेंटर म्हणजे काय? पहा, हा वर्ड कोणता आहे? कायरल सेंटर. तर कायरल सेंटरची पाठीमागे आपण डेफिनेशन पाहिली होती. म्हणजे असा ॲटम, कायरल सेंटर म्हणजे काय? ॲन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. म्हणजे जो ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला अटॅच असेल तर अशा ॲटमला आपण काय म्हणतो? कायरल सेंटर म्हणतो. म्हणजे जनरली आपण काय सांगतो की ज्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. परंतु मेसो कंपाऊंड कसे असतात? कायरल सेंटर असतो परंतु ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. आता ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय? तर हे PPL रोटेट करत नाहीत. म्हणजे तुम्ही PPL घेतली आणि ती जर तुम्ही मेसो कंपाऊंडमधून जर पास केली तर ती PPL कोणत्याही डायरेक्शनमध्ये रोटेट होत नाही. याचा अर्थ ते कसे आहेत? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत. मग मेसो कंपाऊंड्समध्ये कायरल सेंटर असूनसुद्धा ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह का आहेत? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. तर पाठीमागं आपण एलिमेंट्स ऑफ सिमेट्री पाहिले होता. प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री आणि ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर मेसो कंपाऊंड्समध्ये कायरल सेंटर असूनसुद्धा ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत. तर त्याचं मेन रिझन आहे की त्याच्यामध्ये काय असते? प्लेन ऑफ सिमेट्री असते, POS असते. POS म्हणजेच काय? तर प्लेन ऑफ सिमेट्री. आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला हे डेफिनेशन लक्षात येईल. याच्यामध्ये फर्स्ट आहे एक्झाम्पल टार्टारिक ॲसिड. पहा, एक्झाम्पल आहे टार्टारिक ॲसिडचं. मी त्याला टार्टारिक ॲसिड करतो आहे. पहा, फर्स्ट COOH, OH. तर याच्यामध्ये हा आपण काढलेला आहे टार्टारिक ॲसिड. दिस इज फर्स्ट कार्बनडम और दिस इज फर्स्ट कार्बनडम. दिस इज फर्स्ट कार्बनडम, सेकंड कार्बनडम, थर्ड कार्बनडम अँड फोर्थ कार्बनडम. तर याच्यामध्ये टोटल किती कार्बनडम आहेत? तर याच्यामध्ये आहेत टोटल 4 कार्बनडम. तर याच्यामध्ये कायरल सेंटर कोणतं आहे? कोणता कार्बोनेटम हा कायरल कार्बोनेटम आहे? तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मी स्टार केलेले जे कार्बोनेटम आहेत म्हणजे हा कार्बोनेटम आणि हा कार्बोनेटम हे दोन कसे आहेत? तर कायरल सेंटर आहेत. पहा, हा कंपाऊंड कसा आहे? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आता ऑप्टिकली इनॅक्टिव्ह काय आहे? कायरल सेंटर आहेत तरीसुद्धा हा कसा आहे? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. तर त्याचं मेन रिझन काय? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. जर आपण बरोबर मधून याच्या सेंटरमधून जर समजा आपण एक प्लेन पास केला तर पहा, हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. पहा, ह्या प्लेनच्या वरचा पार्ट आणि ह्या प्लेनच्या खालचा जो पार्ट आहे ते दोन्ही पार्ट कसे आहेत? सेम आहेत. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे? प्लेन ऑफ सिमेट्री आहे. म्हणजे ज्या मॉलिक्यूलच्या सेंटरमधून जर आपण प्लेन टाकला तर तो मॉलिक्यूल जर 2 इक्वल पार्टमध्ये जर डिवाइड झाला तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काय असते? प्लेन ऑफ सिमेट्री असते. आणि ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते तो मॉलिक्यूल कसा असतो? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो. आलं लक्षात? मग हीच डेफिनेशन आहे मेसो कंपाऊंडची. काय डेफिनेशन आहे? The compounds which contains chiral center. The compounds which contains chiral center but optically inactive due to presence of plane of symmetry. This is tartaric acid. आणि ज्या मॉलिक्यूलमध्ये अशी प्लेन ऑफ सिमेट्री असते ते सर्व मॉलिक्यूल कसे असतात? मेसो कंपाऊंड्स असतात. म्हणजे जर आपल्याला नाव लिहायचं झालं तर आपण याचं नाव काय लिहिणार? दिस इज मेसो टार्टारिक ॲसिड. दिस इज मेसो
टार्टारिक ॲसिड. तर या कंपाऊंडचं नाव काय आहे? मेसो टार्टारिक ॲसिड. तर पहा मेसो टार्टारिक ॲसिडचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ मेसो टार्टारिक ॲसिड. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे? तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा पहा, मेसो कंपाउंड्स contains minimum 2 chiral centers. तर मेसो कंपाऊंड्समध्ये मिनिमम किती कायरल सेंटर असतात? तर मिनिमम 2 कायरल सेंटर असतात. पहा ह्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर किती आहेत? 2 आहेत. दिस इज फर्स्ट कायरल सेंटर अँड दिस इज सेकंड कायरल सेंटर. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे, मेसो कंपाऊंड कंटेन्स प्लेन ऑफ सिमेट्री. तर मेसो कंपाऊंडमध्ये कोणती सिमेट्री असते? तर प्लेन ऑफ सिमेट्री असते. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट इज सुपर इम्पोजेबल. तर हे कसे असतात? सुपर इम्पोजेबल असतात. आता आपण पाठ्यामागं सांगितलं होतं की सुपर इम्पोजेबल म्हणजे काय आणि नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे काय. तर सुपर इम्पोजेबल म्हणजे काय पहा, आता पहा हा जो प्लेन आहे, ह्या प्लेनचा जो वरचा पार्ट आहे आणि हा जो खालचा पार्ट आहे ते कसे आहेत? सुपर इम्पोजेबल आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही याची मिरर इमेज जर तुम्ही बघितले तर तुम्हाला ही इमेज दिसेल. आलं लक्षात? म्हणजे हा जर मॉलिक्यूल तुम्ही उचलला, म्हणजे हा जो पार्ट तुम्ही उचलला आणि याच्यावरती जर ठेवला तर तो करेक्ट मॅच होतो. याचा अर्थ ते कसे आहेत? सुपर इम्पोजेबल आहेत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे, मेसो कंपाऊंड्स आर अकायरल. तर मेसो कंपाऊंड्स हे कसे असतात? अकायरल असतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे 5 नंबर, ऑप्टिकली इनएक्टिव्ह ड्यू टू internal compensation. तर पहा मेसो कंपाऊंड्स हे कसे असतात? ऑप्टिकली इनॅक्टिव्हचा मिनिंग काय होतं? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मीन्स जे कंपाऊंड्स PPL रोटेट करत नाहीत अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. मेसो कंपाऊंड्स हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत. तर त्याचं रिझन काय आहे? तर इंटरनल कॉम्पेन्सेशन. मेसो कंपाऊंड्समध्ये काय असतं? इंटरनल कॉम्पेन्सेशन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटरनल कॉम्पेन्सेशन? तर इंटरनल कॉम्पेन्सेशनचा मिनिंग काय पहा, रोटेशन ऑफ वन कायरल सेंटर इज cancelled by rotation of second chiral center. This is called internal compensation. पहा इंटरनल कॉम्पेन्सेशनचा मिनिंग काय आहे? रोटेशन ऑफ वन कायरल सेंटर इज कॅन्सल्ड बाय रोटेशन ऑफ वन कायरल सेंटर इज कॅन्सल्ड बाय रोटेशन ऑफ सेकंड कायरल सेंटर. म्हणजे काय पहा, आता पहा इथे कायरल सेंटर किती आहेत? 2 कायरल सेंटर आहेत. समजा ह्या कायरल सेंटरनं जर समजा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये PPL रोटेट केली तर हा काय करतो? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काय करतो? PPL रोटेट करतो. म्हणजेच याचं रोटेशन कसं आहे? क्लॉकवाईज. तर दुसऱ्या कायरल सेंटरचं रोटेशन कसं असतं? अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच याचा अर्थ हे कसं आहे? इंटरनल कॉम्पेन्सेशन आहे. आलं लक्षात? तर इंटरनल कॉम्पेन्सेशन म्हणजे काय? रोटेशन ऑफ वन कायरल सेंटर इज कॅन्सल्ड बाय रोटेशन ऑफ सेकंड कायरल सेंटर अँड दिस इज कॉल्ड इंटरनल compensation, and due to internal compensation meso compounds are optically inactive. आलं लक्षात? याचा अर्थ नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर हे होते सर्व मेसो कंपाऊंडचे पॉईंट्स. नोट डाऊन. न्यू पॉईंट आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. समजा तुम्हाला एक कंपाऊंड दिला आणि त्या कंपाऊंडमध्ये काही कायरल सेंटर्स आहेत आणि तुम्हाला विचारलं तर याचे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती आहेत. तर असे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. म्हणजे एक कंपाऊंड तुम्हाला दिला जातो आणि त्या कंपाऊंडवरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, द नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इन दी फॉलोइंग कंपाऊंड इज ऑर आर. म्हणजे तुम्हाला एक कंपाऊंड देतात आणि त्या कंपाऊंडचे किती ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ते आपल्याला विचारलं जातं. तर पहा, हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. तर
नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स आपल्याला कसे काढायचे आहेत पहा. तर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स आपल्याला 2 टाईपच्या कंपाऊंडचे काढायचे आहेत. किती टाईपचे कंपाऊंड्स असतात तर 2 टाईपचे कंपाऊंड असतात. ज्या कंपाऊंड्समध्ये टर्मिनल ग्रुप हे कसे असतात डिफरंट असतात आणि असे काही कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये टर्मिनल ग्रुप्स हे कसे असतात सेम असतात. when terminal groups are different and second when terminal groups are same. तर याच्यामध्ये आपल्याला 2 टाईपचे कंपाऊंड देणार आहेत. एक असेल असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये टर्मिनल ग्रुप हे डिफरंट असतील आणि काही वेळेस आपल्याला असा कंपाऊंड देतील की ज्याच्यामध्ये टर्मिनल ग्रुप हे कसे असतील सेम असतील. तर आपण बघूया फर्स्ट केस 1 when terminal groups are different. TG म्हणजे काय तर टर्मिनल ग्रुप्स. when terminal groups are different, जेव्हा टर्मिनल ग्रुप डिफरंट असतील तेव्हा. तर पहा तुमच्यासमोर एक कंपाऊंड दिलेला आहे. हा कंपाऊंड दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म, दिस इज थर्ड कार्बन टर्म अँड दिस इज फोर्थ कार्बन टर्म. पहा याच्यामध्ये दिस इज फर्स्ट कार्बन टर्म अँड दिस इज फोर्थ कार्बन टर्म. पहा फर्स्टला काय अटॅच आहे COH आणि फोर्थला काय आहे CH3. याचा अर्थ हे जे 2 टर्मिनल ग्रुप आहेत ते सेम आहेत का डिफरंट आहेत. तर एक आहे COH आणि सेकंड आहे CH3. याचा अर्थ हे जे टर्मिनल ग्रुप्स आहेत हे टर्मिनल ग्रुप कसे आहेत डिफरंट आहेत. आलं लक्षात. मग अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स काढायचे आहेत. तर ते कसे काढायचे तर पहा एकदम सिंपल आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट काय बघायचं तर नंबर ऑफ कायरल सेंटर. कायरल सेंटर म्हणजे काय ते आपण पाठ्यामध्ये पाहिले. कायरल सेंटर म्हणजे असा ॲटम की ज्या ॲटमला 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स अटॅच असतात. अँड ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स कॉल्ड कायरल सेंटर. तर ह्या कंपाऊंडमध्ये 2 कायरल सेंटर्स आहेत. कोणते 2 कायरल सेंटर आहेत पहा. हा कायरल सेंटर आहे का म्हणजे हा कार्बन टर्म 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे का नाही आहे. त्यामुळे हा कायरल सेंटर नाही आहे. दिस इज कायरल सेंटर. कारण ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहे एक OH अटॅच आहे, एक COH अटॅच आहे, एक हा H अटॅच आहे आणि एक हा मोठा ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन टर्म कसा आहे कायरल. हा सुद्धा कसा आहे कायरल कार्बन टर्म आहे. हा सुद्धा कायरल आहे कारण ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहे एक OH अटॅच आहे, एक H अटॅच आहे आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. पहा OH H मिथाइल आणि एक हा पूर्ण ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हा सुद्धा कार्बन टर्म कसा आहे कायरल कार्बन टर्म आहे. हा कायरल कार्बन टर्म आहे का नाही आहे कारण ह्या कार्बन टर्मला 3 सेम अटॅच आहेत हायड्रोजन. त्यामुळे फर्स्ट आणि लास्ट कार्बन टर्म कायरल नाही आहे. हे मिडलचे 2 कार्बन टर्म हे कायरल कार्बन टर्म आहेत. तर पहा याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट लिहायचा आहे नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स इथे आपण ब्रॅकेटमध्ये लिहितोय N. तर N म्हणजे काय तर नंबर ऑफ कायरल सेंटर्स. नंबर ऑफ कायरल सेंटर्स N इज इक्वल टू 2. नंबर ऑफ कायरल सेंटर्स दॅट इज N. तर N म्हणजे काय असणार आहे तर नंबर ऑफ कायरल सेंटर्स. नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम. कायरल सेंटर जर कार्बन असेल तर आपण काय म्हणतो कायरल कार्बन टर्म असं म्हणतो. पहा ह्या मॉलिक्यूलमध्ये नंबर ऑफ कायरल सेंटर्स नंबर ऑफ कायरल कार्बन टर्म्स हे किती आहेत 2 आहेत आणि नंबर ऑफ कायरल कार्बन टर्म आपण हे कसे दाखवतोय स्मॉल n दाखवतोय. पाहता जर टर्मिनल ग्रुप जर डिफरंट असतील आणि जर तुम्हाला n ची व्हॅल्यू करता आली n म्हणजे काय तर नंबर ऑफ कायरल सेंटर तर तुम्हाला फक्त हे 4 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. याच्यावरून तुम्ही काय करू शकताय सर्व याचे जे आयसोमर्स आहेत ते आयसोमर्स काढू शकताय. पहा याच्यामध्ये फर्स्ट काय दिलं आपल्याला नंबर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. OA म्हणजे काय ऑप्टिकली ॲक्टिव्ह. नंबर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. ॲक्टिव्ह कंपाऊंड हे कशाने डिनोट केलं जातं स्मॉल n. नंबर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स A इज इक्वल टू 2⁻n. हिअर n मीन्स नंबर ऑफ कायरल सेंटर. आलं लक्षात. पुढे सेकंड काय नंबर ऑफ ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड O ऑप्टिकली I इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आलं लक्षात. OIA म्हणजे काय ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड दॅट इज मेसो कंपाऊंड. आणि हे मेसो कंपाऊंड किती असतात 0 असतात. जर टर्मिनल ग्रुप जर डिफरंट असतील तर याच्यामध्ये मेसो कंपाऊंड किती असतात 0. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही प्लेन टाकला तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणार आहे का नाही याचा अर्थ हा मेसो कंपाऊंड आहे का नाही. एकही मेसो कंपाऊंड नसतो. पुढे थर्ड पॉईंट काय टोटल ऑप्टिकल आयसोमर्स. तर टोटल ऑप्टिकल आयसोमर्स किती असतील A+M करायचं. नंबर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड प्लस नंबर ऑफ ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. आलं लक्षात. तर आपल्याला काय मिळतात नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स मिळतात. पुढे टोटल नंबर ऑफ इनॅन्शिओमेरिक पेअर्स. तर नंबर ऑफ इनॅन्शिओमेरिक पेअर्स म्हणजे याचा जातं रॅसिमिक फॉर्म.
काय कसाला रॅसिमिक फॉर्म असंही म्हणतात. तर नंबर ऑफ इनॅन्शियोमेरिक पेअर्स काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे 2n-1. n मीन्स नंबर ऑफ कायरल कार्बन. फॉर एक्झाम्पल आपण हेच एक्झाम्पल घेऊया आणि याच्या आपण हे 4 आयसोमर्स कॅल्क्युलेट करूया. पहा नंबर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स इज इक्वल टू 2/2. पहा ह्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर किती आहेत 2 आहेत. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. यांची व्हॅल्यू जर आपण इथं 2 ठेवली तर काय आन्सर ना सांगा 4. याचा अर्थ ह्या मॉलिक्युलमध्ये ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड किती आहेत. ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स किती आहेत 4 आहेत. आलं लक्षात. पुढे नंबर ऑफ ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आयसोमर्स दॅट इज मेसो कंपाऊंड्स किती आहेत. मेसो कंपाऊंड्स 0. आलं लक्षात. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली आपली एमची व्हॅल्यू 0 आली. पुढे थर्ड टोटल ऑप्टिकल आयसोमर्स. टोटल ऑप्टिकल आयसोमर्स ह्या कंपाऊंडचे किती येतील. तर याच्यामध्ये एची व्हॅल्यू किती यांना सांगा A+M. A मीन्स 4 प्लस M 0 इज इक्वल टू 4. म्हणजे तुम्हाला हा कंपाऊंड दिला आणि ह्या कंपाऊंडचे जर तुम्हाला विचारलं डायरेक्ट टोटल ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू तर आन्सर काय येणार सांगा 4 येणार. A+M. A किती आहे 4 प्लस M किती आहे 0. A+M म्हणजेच काय असतं आपला टोटल ऑप्टिकल आयसोमर्स. पुढे टोटल नंबर ऑफ इनॅन्शियोमेरिक पेअर्स. तर इनॅन्शियोमेरिक पेअर्स काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे 2n-1. तर इथे यांची व्हॅल्यू किती ठेवायची आहे आपल्याला 2 ठेवायची आहे. म्हणजे 2n-1 इज इक्वल टू 2n इज इक्वल टू 2. तर इनॅन्शियोमेरिक पेअर ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला किती पाहायला मिळतील 2 पाहायला मिळतील. आलं लक्षात आहे. नोट डाऊन. पहा आपण केस 1 पाहिली व्हेन टर्मिनल ग्रुप्स आर डिफरंट. आणि आता आपण पाहतोय केस 2 व्हेन टर्मिनल ग्रुप्स आर सेम. जर टर्मिनल ग्रुप सेम असतील कंपाऊंडचे तर त्यांचे ऑप्टिकल आयसोमर्स कसे कॅल्क्युलेट करायचे तो ते आपण पाहतोय. व्हेन टर्मिनल ग्रुप्स आर सेम. तर याच्यामध्ये परत आपल्याला 2 टाईपचे आपल्याला कंपाऊंड पाहायला मिळतात. when n इज इक्वल टू even अँड when n इज इक्वल टू ऑड. तर n म्हणजे काय तर हे आपण पाठीमागे सांगितलं आहे. n म्हणजे काय तर नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स. जर समजा ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम जर इवन असतील तर त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स कसे काढायचे. अँड when n इज इक्वल टू ऑड म्हणजे जर समजा नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम जर ऑड असतील तर त्यांचे ऑप्टिकल आयसोमर्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण पाहतोय. याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया when n इज इक्वल टू even. आपल्यासमोर हा एक कंपाऊंड दिलेला आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट कार्बन कोणता आहे तर हा जो टॉपला असतो कार्बन तो नेहमी फर्स्ट कार्बन असतो. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. तर याच्यामध्ये टोटल 4 कार्बन आहेत. आउट ऑफ 4 हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर कायरल कार्बन ॲटम्स. तर याच्यामध्ये टोटल 4 कार्बन आहेत. आणि याच्यामध्ये किती कार्बन ॲटम हे कायरल कार्बन ॲटम आहेत तर याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम हे कायरल कार्बन ॲटम आहेत. म्हणजे हा फर्स्ट कार्बन ॲटम आणि हा लास्ट कार्बन ॲटम कायरल कार्बन ॲटम आहे का नाही आहे. तर कायरल कार्बन ॲटम कोणते आहेत तर हे 2 आहेत. हा एक स्टार केलेला कार्बन ॲटम आणि हा एक स्टार केलेला कार्बन ॲटम. म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम किती झाले याच्यामध्ये 2. याचा अर्थ इथं एनची व्हॅल्यू काय सांगा n इज इक्वल टू 2. म्हणजे n इज इक्वल टू काय आलं इवन. आलं लक्षात. तर इथे कायरल कार्बन ॲटम किती आहेत 2 आहेत. पाहता याच्यामध्ये फर्स्ट तर नंबर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स किती येणार. मग जर समजा टर्मिनल ग्रुप सेम असतील आणि यांची व्हॅल्यू जर इवन असेल तर नंबर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स A इज इक्वल टू 2n-1. तर इथं आपल्याला फक्त काय ठेवायचे आहे तर यांची व्हॅल्यू ठेवायची आहे. यांची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. म्हणजे काय होणार सांगा 2n-2 म्हणजेच काय होणार 2n होणार. आणि 2n म्हणजेच ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड किती आले याचे 2 आले. आलं लक्षात. फक्त इथं यांची व्हॅल्यू ठेवायची आहे. जिथं जिथं तुम्हाला n दिसेल तिथे तिथं फक्त काय करायचे आहे तर यांची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. तर ही यांची व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवायची आहे. सेकंड नंबर ऑफ ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स दॅट इज मेसो कंपाऊंड्स. तर मेसो कंपाऊंड्स किती असतात त्याचे 2n-2 अपॉन 2. 2n-2/2. हे काय असतात नंबर ऑफ ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. OIA म्हणजेच काय ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड दॅट इज मेसो कंपाऊंड किती असतात 2n-2/2 वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम 2. पुढे टोटल ऑप्टिकल आयसोमर्स किती येणार सिम्पल आहे A+M. टोटल ऑप्टिकल आयसोमर्स A+M. नेक्स्ट टोटल नंबर ऑफ इनॅन्शियोमेरिक पेअर्स. फक्त काय करायचं आपल्याला
A/2 करायचं आहे. ए म्हणजेच काय, तर इथं जे आपल्याला व्हॅल्यू मिळेल तीच व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, इथं ठेवायची आहे. त्याला 2 फक्त डिवाइड करायचं आहे. आपल्याला काय मिळेल, टोटल नंबर ऑफ इनॅन्शिओमेरिक पेअर्स मिळेल. आलं लक्षात आहे. वेन n इज इक्वल टू इवन, देन वेन n इज इक्वल टू ऑड. जर समजा कायरल कार्बन टर्म जर डिफरंट असतील, म्हणजे कायरल कार्बन टर्म जर समजा ऑड असतील, तर त्यांचे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड, दॅट इज मेसो कंपाऊंड, त्यानंतर इनॅन्शिओमेरिक पेअर, ऑप्टिकल आयसोमर्स कसे करतात पहा. समजा आपल्याला हा एक कंपाऊंड दिलेला आहे, तर याच्यामध्ये दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ कार्बन टर्म. तर ह्या कंपाऊंडमध्ये टोटल आहेत 5 कार्बन ॲटम्स. आउट ऑफ 5 कार्बन टर्म्स देअर आर 3 कायरल कार्बन टर्म्स. म्हणजे याच्यामध्ये जे 5 कार्बन टर्म आहेत, तर याच्यामध्ये 5 पैकी 3 कार्बन टर्म हे कसे आहेत, कायरल आहेत. म्हणजे फर्स्ट कार्बन टर्म आणि लास्ट कार्बन टर्म जर सोडला तर राहिलेले जे 3 कार्बन टर्म आहेत ते कसे आहेत, कायरल कार्बन टर्म आहेत. म्हणजे कोणते, दिस इज कायरल कार्बन टर्म, दिस इज ऑल्सो कायरल, दिस इज ऑल्सो कायरल. पहा हे 3 कार्बन टर्म कसे आहेत, कायरल कार्बन टर्म आहेत. याचा अर्थ इथं आपल्याला एनची व्हॅल्यू किती मिळेल सांगा, n इज इक्वल टू 3. पहा एनची व्हॅल्यू किती आली, 3 आली, म्हणजे कशी आलेली आहे, ऑड आलेली आहे. जर समजा एनची व्हॅल्यू ऑड आली तर त्याचे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड कसे करतात पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड A इज इक्वल टू 2n-1 मायनस 2n-1/2. इथं फक्त आपल्याला काय ठेवायचं आहे, तर यांची आपल्याला ही व्हॅल्यू ठेवायची आहे. कॅल्क्युलेशन करता येईल, एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत, तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही. फक्त इथं काय ठेवायचं आहे, n इज इक्वल टू 3 ठेवायचं आहे. आलं लक्षात. पुढे सेकंड काय, तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड दॅट इज मेसो कंपाऊंड्स इज इक्वल टू 2n-1/2. तर याचे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड दॅट इज मेसो कंपाऊंड किती असतात, 2n-2/2. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे टोटल ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू सिम्पल आहे A+m. तर ए म्हणजे काय, तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड प्लस m म्हणजे काय, तर मेसो कंपाऊंड. आलं लक्षात. पुढे 4 नंबर ऑफ इनॅन्शिओमेरिक पेअर्स सेम A/2. इथं जे आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल तीच व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवायची आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. आलं लक्षात. इथं टर्मिनल ग्रुप कसे आहेत, सेम, परंतु यांची व्हॅल्यू कशी आहे, इवन. इथंही टर्मिनल ग्रुप कसे आहेत, सेम आहेत, परंतु यांची व्हॅल्यू कशी आहे, ऑड आहे. तर त्याच्यासाठी फक्त थोडासा डिफरन्स आहे. आलं लक्षात आहे. हे आपण काय कंप्लीट केलं, तर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स, हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. नोट डाऊन. न्यू पॉईंट आहे 3D रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं 3D रिप्रेझेंटेशन ऑन पेपर. तर पहा ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कसे असतात, 3 डायमेन्शनल. आणि हा जो बोर्ड आहे किंवा तुमची जी नोटबुक आहे किंवा जो आपला पेपर आहे तो कसा आहे, 2 डायमेन्शनल आहे. म्हणजे 2 डायमेन्शनलवरती 3 डायमेन्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कसं रिप्रेझेंट करतात ते आज आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला 4 फॉर्म्युले दिलेले आहेत. म्हणजे 3D रिप्रेझेंटेशन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जर आपल्याला पेपरवरती ड्रॉ करत असेल तर याच्यासाठी आपण 4 फॉर्म्युले आपण यूज करतो आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे वेज डॅश फॉर्म्युला. फर्स्ट इज वेज डॅश फॉर्म्युला. फर्स्ट इज वेज डॅश फॉर्म्युला. सेकंड इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. देन थर्ड इज सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. and fourth is Newman projection formula. Newman projection formula. पहा जर आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड 3 डायमेन्शनल पेपरवरती जर रिप्रेझेंट करत असेल तर हे आपण 4 फॉर्म्युले यूज करतो आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे वेज डॅश फॉर्म्युला. सेकंड आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. थर्ड आहे सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि लास्ट आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला कुठे झालेले होते, तर 11वीमध्ये अल्केन्स टॉपिकमध्ये आपण हे 2 पाहिलेले आहेत. तरी पण आपण एकदा परत इथं पाहतोय सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया वेज डॅश फॉर्म्युला.
याच्यामध्ये फर्स्ट आहे वेज डॅश फॉर्म्युला. फर्स्ट इज वेज डॅश फॉर्म्युला. वेज डॅश फॉर्म्युला. वेज डॅश फॉर्म्युला याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड अँड द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ॲसिड इज CH3 CH COOH. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर पहा याच्यामध्ये कायरल कार्बोनेटम आहे का, तर याच्यामध्ये कायरल कार्बोनेटम आहे. दिस इज कायरल कार्बोनेटम. ज्या कार्बोनेटमवरती आपण स्टार केलेला आहे तो कार्बोनेटम कोणता आहे, कायरल कार्बोनेटम आहे. बिकॉज दिस कार्बोनेटम इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. ह्या कार्बोनेटमला काय अटॅच आहे, एक हायड्रोजन ॲटम अटॅच आहे, एक COH ग्रुप अटॅच आहे, थर्ड आहे OH ग्रुप आणि फोर्थ आहे CH3 ग्रुप. याचा आपण काय करूया, वेज डॅश फॉर्म्युला करूया. तर याच्यामध्ये मी फर्स्ट काय ड्रॉ करतोय, तर कायरल कार्बोनेटम. दिस इज कायरल कार्बोनेटम. हा जो कार्बोनेटम आपण केलेला आहे तो कोणता आहे, कायरल कार्बोनेटम. ह्या कार्बोनेटमला काय काय अटॅच आहेत, COH अटॅच आहे, CH3 अटॅच आहे. इथे आपण ड्रॉ करूया COOH. त्यानंतर याला अजून काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. तर हा मिथाइल ग्रुप CH3. ह्या कार्बोनेटमला अजून काय अटॅच आहे, H आणि OH. तर H आपण काय करूया, डॅशनं दाखवूया. H आपण कशानं दाखवला आहे, डॅश. H आपण डॅशनं दाखवला आहे. आणि हा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप आपण वेजनं दाखवूया. दिस इज वेज. हा OH अँड दिस इज कॉल्ड वेज डॅश फॉर्म्युला ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर इथे जर आपण बघितला तर हायड्रोजन ॲटम हा आपण डॅशनं दाखवलेला आहे आणि OH ग्रुप हा आपण वेजनं दाखवलेला आहे. दिस इज वेज डॅश फॉर्म्युला ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर याच्यामध्ये यांचा मिनिंग आपल्याला पाहायचा आहे. तर हे डॅश काय रिप्रेझेंट करतं, वेज काय रिप्रेझेंट करतं आणि हे जे नॉर्मल बॉन्ड्स आहेत ते काय रिप्रेझेंट करतं ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये हा जो डॅश आहे तो डॅश काय रिप्रेझेंट करतो, बिलो दी प्लेन. बिलो दी प्लेन. तर हे डॅश म्हणजे काय असतं, बिलो दी प्लेन किंवा अवे फ्रॉम ऑब्झर्वर. अवे फ्रॉम ऑब्झर्वर. हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली थोडंसं करून दाखवणार आहे. हे डॅश म्हणजे काय आहे, बिलो दी प्लेन किंवा याला तर आपण काय म्हणतो अवे फ्रॉम ऑब्झर्वर. हे जे वेज आहे ते वेज काय रिप्रेझेंट करतं, अबोव दी प्लेन. वेज काय रिप्रेझेंट करणार, अबोव दी प्लेन किंवा टुवर्ड्स ऑब्झर्वर. टुवर्ड्स ऑब्झर्वर. आणि हे जे दोन आपण नॉर्मल लाईननं जे बॉन्ड काढलेत हे दोन, तर हे दोन काय रिप्रेझेंट करतात, तर हे दोन रिप्रेझेंट करतात इन दी प्लेन. इन दी प्लेन. हे जे नॉर्मल बॉन्ड्स आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, इन दी प्लेन. थोडंसं प्रॅक्टिकली आपण बघूया. तर हे दोन ब्लॅक कलरचे मी पेन घेतलेत. तर हे काय रिप्रेझेंट करतात, तर COH. दिस इज COH अँड दिस इज CH3. दिस इज CH3. हा जो ब्लॅक कलरचा पेन आहे व्हर्टिकल तो काय आहे, COH. आणि हा जो CH3 आहे तो हा असा दाखवलेला आपण, हा CH3. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट हा जो H आहे तो H आपण कशाने दाखवलेला आहे, डॉटेड लाईनने दाखवलेला आहे. डॉटेड लाईननं याचा अर्थ तो कुठं आहे, बिलो दी प्लेन अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. समजा तुम्ही मॉलिक्युल हा बघताय, तुम्ही हा मॉलिक्युल बघताय तर हे तुम्हाला कसे दिसणार आहेत, इन दी प्लेन. पण हा जो आहे, हा पिंक कलरचा जो तुम्हाला पेन दिसतोय तो कुठं आहे, अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. जर तुम्ही इथून पाहत असाल तर याचा अर्थ तुमच्यापासून हा कसा आहे, दूर आहे. म्हणजेच अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर, तुमच्यापासून हा लांब आहे. आणि त्यानंतर जर समजा हा आपला OH ग्रुप, तर हा आहे आपला OH ग्रुप. तर सांगा, जर तुम्ही इथून मॉलिक्युल हा बघत असाल, जर तुम्ही इथून मॉलिक्युल बघत असाल तर हा तुम्हाला कुठे दिसणार आहे, हा तुम्हाला कुठे दिसणार आहे, टुवर्ड्स ऑब्झर्वर. जर तुम्ही इथून मॉलिक्युल पाहत असाल तर हा तुमच्याकडे येतोय, बरोबर. याचा अर्थ हा काय दाखवला आपण, वेज लाईनने दाखवलेला आहे, अबोव दी प्लेन. तर याचा मिनिंग काय होतो, अबोव दी प्लेन. जर तुम्ही हा असा मॉलिक्युल ठेवला तर तुम्हाला हा मॉलिक्युल असा दिसणार आहे. हा आहे CH3, हा आहे COH. दिस इज COH.
दिस इज मिथाइल ग्रुप, दिस इज OH ग्रुप अँड दिस इज हायड्रोजन ॲटम. तर पहा हा मॉलिक्यूल आपल्याला पेपरवरती ठेवता येईल का नाही, हा तुमच्याकडे दिसतोय, पण हा जो पिंक कलरचा जो आहे म्हणजे हायड्रोजन तो कुठे जाणार आहे, बिलो दी प्लेन जाणार आहे, म्हणजे ह्या बोर्डच्या पाठीमागे तो जाणार आहे, ह्या बोर्डच्या पाठीमागे तो जाणार आहे. आणि लक्षात बिलो दी प्लेन, आणि हा कुठं आहे अबो दी प्लेन, आणि हे दोन कुठं आहेत ब्लॅक कलरचे इन दी प्लेन आहेत. आणि लक्षात आहे. तर पहा हा जो हायड्रोजन आहे तो आहे बिलो दी प्लेन किंवा अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. म्हणजे तुम्ही जर इथून मॉलिक्यूल बघितला तर हा कसा आहे अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर, तुमच्यापासून लांब आहे. हा कुठं आहे टुवर्ड्स ऑब्झर्वर आहे, याचा अर्थ हा OH. आणि लक्षात दिस इज वेज डॅश फॉर्म्युला ऑफ लॅक्टिक ॲसिड. ठीक आहे, नोट डाऊन. सेकंड फॉर्म्युला आहे फेशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर फेशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा कसा ड्रॉ केला जातो पहा. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला दोन लाईन लक्ष ठेवायचे आहेत. व्हर्टिकल लाईन पहा एकदम सिंपल आहे, व्हर्टिकल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन. तर फेशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपल्याला फक्त काय लक्ष ठेवायचं आहे, तर व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन. आपण एक एक्झाम्पल घेऊया, लॅक्टिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ॲसिड. आत्ताच आपण काढलं होतं CH3 CH COOH OH. दिस इज कायरल कार्बन ॲटम, दिस इज लॅक्टिक ॲसिड. पहा लॅक्टिक ॲसिडचा फर्स्ट आपण काय करूया वेज डॅश फॉर्म्युला करूया. पहा हा आहे कायरल कार्बन. ह्या कायरल कार्बनला काय अटॅच आहे, हा COOH, इथे अटॅच आहे हा CH3. हा डॉटर लाईन म्हणजे डॅशमध्ये काय अटॅच आहे हायड्रोजन ॲटम, तर डॅशला काय अटॅच आहे हायड्रोजन, आणि वेजला काय अटॅच आहे OH ग्रुप. दिस इज वेज डॅश फॉर्म्युला ऑफ लॅक्टिक ॲसिड. आता पहा याच्यापासून आपल्याला फेशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा कसा काढायचा आहे, तर आपण काय करायचं आहे पहा डॅश आणि वेज याच्यामध्ये हा आपला डोळा ठेवायचा आहे. तर हा आपला डोळा आहे. तर इथून मॉलिक्यूल आपल्याला बघायचा आहे. कुठून मॉलिक्यूल आपल्याला बघायचा आहे, तर वेजमधून आणि डॅशमधून म्हणजे हायड्रोजन आणि OH याच्यामधून आपल्याला हा मॉलिक्यूल बघायचा आहे. आता याच्यामध्ये H तुमच्या कुठे येणार मग सांगा. जर तुम्ही इथून मॉलिक्यूल बघितला तर H कुठे येणार आहे राईट साईडला, आणि OH कुठे येणार आहे लेफ्ट साईडला. आलं लक्षात. तर मग पहा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे C. कोणता कार्बन आहे हा कार्बन टर्म आपण काढलेला आहे कायरल कार्बन. पहा आपण जर इथून मॉलिक्यूल बघितला तर हायड्रोजन आपल्याला कुठे जाणार आहे, हायड्रोजन राईट साईडला आणि OH हा लेफ्ट साईडला. पहा मी तर हायड्रोजन काढतो मी राईट साईडला, हायड्रोजन राईट साईडला, आणि हा OH आपण कुठे दाखवतो आहे लेफ्ट साईडला. जर आपण मॉलिक्यूल ह्या दोघांच्या मधून, आणि नेहमी मॉलिक्यूल ह्या दोघांच्या मधूनच बघितला जातो, जे राईटला येईल ते राईटला काढायचं, जे लेफ्टला येईल ते लेफ्टला काढायचं. त्यानंतर राहिले काय इथं COH. तर हे जे COH आणि CH3 आहेत तर ते व्हर्टिकली काढायचे आहेत डॉटर लाईननं, व्हर्टिकली काढायचे आहेत डॉटर लाईननं. इथं येईल CH3 म्हणजे हा ग्रुप, आणि टॉपला येईल COOH. आलं लक्षात. म्हणजे आपण वेज डॅशचं फर्स्ट काय केलं याच्यामध्ये आपण कन्वर्जन केलं वेजमध्ये आणि डॅशमध्ये. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही आहे आपली हॉरिझॉन्टल लाईन आणि ही आहे आपली व्हर्टिकल लाईन. दिस इज हॉरिझॉन्टल लाईन अँड दिस इज व्हर्टिकल लाईन. पहा व्हर्टिकल लाईनला काय काय अटॅच आहे तर COH, आणि इथं अटॅच आहे CH3. राईट साईडला काय अटॅच आहे H, आणि लेफ्ट साईडला काय अटॅच आहे OH. अँड दिस इज कॉल्ड फेशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. दिस इज कॉल्ड फेशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर हा झाला फेशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लॅक्टिक ॲसिडचा. पण याच्यामध्ये आपल्याला काय फक्त काय लक्ष ठेवत आहे, दिस इज व्हर्टिकल लाईन अँड दिस इज हॉरिझॉन्टल लाईन. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 पॉईंट इम्पॉर्टंट लिहायचे आहेत. नोट काय लिहायचं आहे, व्हर्टिकल लाईन म्हणजे कोणती लाईन, तर ही लाईन. दिस इज व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स लॉंगेस्ट कार्बन चेन. तर व्हर्टिकल लाईन नेहमी काय रिप्रेझेंट करते, तर मॉलिक्यूलमधली लॉंगेस्ट कार्बन चेन. म्हणजे आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जेव्हा IPS नेम लिहितो तेव्हा आपण फर्स्ट काय करतो, एक लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करतो. ती लॉंगेस्ट कार्बन चेन म्हणजे आपली कोणती असणार आहे व्हर्टिकल लाईन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे. सेकंड पॉईंट मेन फंक्शनल ग्रुप ॲट दी टॉप. मेन फंक्शनल ग्रुप ॲट दी टॉप म्हणजे व्हर्टिकल लाईनच्या टॉपला
नेहमी कोणता फंक्शनल ग्रुप असतो? मेन फंक्शनल ग्रुप असतो. आता मेन फंक्शनल ग्रुप हे तुम्हाला कसं कळणार की हा फंक्शनल ग्रुप मेन आहे? अकॉर्डिंग टू IUPAC नंबरिंग. अकॉर्डिंग टू IUPAC नंबरिंग म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नेम लिहितो तेव्हा आपण त्याच्यामधला फर्स्ट काय सिलेक्ट करतो? मेन फंक्शनल ग्रुप सिलेक्ट करतो. तर आपला मेन फंक्शनल ग्रुप जो येईल अकॉर्डिंग टू IUPAC नंबरिंग तो आपला काय असणार आहे? ॲट द टॉप असणार आहे. मेन फंक्शनल ग्रुप ॲट द टॉप अकॉर्डिंग टू IUPAC नंबरिंग किंवा याला म्हणतात दॅट इज मोस्ट ऑक्सिडाइज कार्बन. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ज्या कार्बन ॲटमचं ऑक्सिडेशन इझिली होईल, ज्या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन ॲटम आहे ज्या फंक्शनल ग्रुपचं ऑक्सिडेशन इझिली होईल, मोस्ट ऑक्सिडाइज कार्बन जो असेल तो नेहमी कुठे लिहिला जातो? टॉपला लिहिला जातो. आलं लक्षात आहे? आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड CH3CHCOOH आपल्याला माहिती आहे हा आहे लॅक्टिक ॲसिड. याचा आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. तर याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत OH आणि COH. कोणाची प्रायोरिटी फर्स्ट येईल? आपण IUPAC नेम पाहिलेला आहे. तर COH आणि OH मध्ये COHची प्रायोरिटी जास्त आहे त्यामुळे हा आपला असेल मेन फंक्शनल ग्रुप आणि हा आहे टर्मिनल फंक्शनल ग्रुप. त्यामुळे आपण ह्या कार्बन ॲटमला काय कन्सिडर केलं? फर्स्ट कन्सिडर केलं 1, त्यानंतर हा 2 आणि हा असेल 3. तर हे झालं आपली लॉंगेस्ट कार्बन चेन. तर ही जी लॉंगेस्ट कार्बन चेन आहे ती आपली काय असणार आहे? व्हर्टिकल लाईन. म्हणजे पहा मी इथे करतोय पहा ही आहे लॉंगेस्ट कार्बन चेन. दिस इज व्हर्टिकल लाईन. पहा याच्यामध्ये मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे? COH. तर तो नेहमी कुठे ठेवायचा आहे? टॉपला म्हणजे COOH. पहा 1 2 3 पहा 1 2 3 थर्ड कार्बन ॲटम म्हणजे कोणता आपला? हा CH3. आलं लक्षात आहे? तर हा आपला मेन फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे आपण तो कुठे ठेवला? टॉपला ठेवला. त्यानंतर हा H आणि हा OH तुम्ही राईटला काढू शकता किंवा लेफ्टला काढू शकता, नो प्रॉब्लेम. समजा आपण OH इथे काढला आणि आपण H इथे काढला तर हे करेक्ट रिप्रेझेंटेशन आहे. दिस इज करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. जर तुम्ही असं रिप्रेझेंट केलं CH3 COOH तर हे इनकरेक्ट रिप्रेझेंटेशन आहे. तर हे असं रिप्रेझेंटेशन करायचं नाही कारण हा जो मेन फंक्शनल ग्रुप कुठं आलेला आहे? बॉटमला आलेला आहे. तर मेन फंक्शनल ग्रुप हा बॉटमला नसतो. मेन फंक्शनल ग्रुप हा नेहमी कुठं असतो? टॉपला असतो. आलं लक्षात आहे? एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नोट डाऊन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कंप्लीट केली. फर्स्ट इज वेज डॅश फॉर्म्युला अँड सेकंड इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. थर्ड इज सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर याच्यामध्ये आपण काय करूया? एक्झाम्पल घेऊया N ब्युटेन. पुढे द स्ट्रक्चर ऑफ N ब्युटेन. एक्झाम्पल आहे N ब्युटेन. एक्झाम्पल N ब्युटेन. N ब्युटेनचं स्ट्रक्चर काय आहे? CH3 CH2 CH2 CH3. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ N ब्युटेन. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर मिडलचे 2 कार्बन ॲटम आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. कुठले? मिडलचे 2 कार्बन ॲटम आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. तर याच्यामध्ये कोणते आहेत मिडलचे 2 कार्बन ॲटम? पहा हे जे 2 कार्बन ॲटम आहेत ते आहे मिडल कार्बन ॲटम. तर पहा याला आपण फर्स्ट काय करूया? याला आपण फ्रंट कार्बन ॲटम कन्सिडर करूया आणि याला आपण रियर कार्बन ॲटम कन्सिडर करूया. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम अँड दिस इज सेकंड कार्बन ॲटम. हे आपले नंबरिंग नाही आहे अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर. तर फक्त आपल्याला सॉहर्स प्रोजेक्शन काढण्यासाठी आपण काय करतोय? मिडलचे 2 कार्बन ॲटम आपण कन्सिडर करतोय. समजा हा आहे फ्रंट कार्बन ॲटम तर हा कोणता असेल? रियर कार्बन ॲटम. फ्रंट म्हणजे समोरचा कार्बन ॲटम, रियर म्हणजे बॅक साईड कार्बन ॲटम. आलं लक्षात आहे? किंवा याला आपण फर्स्ट कन्सिडर करूया याला सेकंड. जर तुम्ही याला फ्रंट म्हणलं तर हा तुमचा होईल रियर कार्बन ॲटम. आलं लक्षात आहे? पहा तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? तर याचा जर आपल्याला सॉहर्स प्रोजेक्शन करायचं असेल तर फर्स्ट काय करायचं? पहा फ्रंट आणि रियर कार्बन ॲटममध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ऑब्लिक लाईनने दाखवत आहे. म्हणजे अशा पद्धतीने पहा अशा पद्धतीने आपल्याला हा दाखवायचा आहे ऑब्लिक लाईनमध्ये. ऑब्लिक लाईनने काय करायचं आहे? तर फ्रंट आणि रियर कार्बन ॲटममधला हा बॉन्ड
दाखवायचं आहे. त्यानंतर सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता पहा ह्या कार्बनटमला काय काय अटॅच आहे. पहा फ्रंट कार्बनटमला काय अटॅच आहे, 2 हायड्रोजन अटॅच आहेत आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. फ्रंट कार्बनटमला 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. तर हे आपल्याला कशानं काढायचे आहेत, वायनं काढायचे आहेत. तर काय करायचं, उलटा वाय काढायचा आहे. पहा उलटा वाय काय काढला आपण, हा उलटा वाय. सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणलं की तुम्ही काय लक्ष ठेवायचं आहे, तर वाय तुम्ही लक्ष ठेवत आहे. तर तुम्ही वाय लक्षात ठेवलं तर तुम्हाला सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला करता येईल. पाहता आपण काय केलं, ह्या फ्रंट कार्बनटमला म्हणजे हा काय आहे आपला फ्रंट कार्बनटम आणि हा काय आपला रिअर कार्बनटम. तर फ्रंट कार्बनटमला काय काय अटॅच आहे, 2 हायड्रोजन ॲटम आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. पहा त्या कार्बनटमला आपण काय केलं आहे, एक उलटा वाय काढलेला आहे. पहा याला काय अटॅच करूया आपण, ह्या कार्बनटमला 2 हायड्रोजन एक मिथाइल ग्रुप. म्हणजे समजा आपण मिथाइल ग्रुप इथे अटॅच केला, हा हायड्रोजन आलं लक्षात आहे. त्यानंतर रिअर कार्बनटमला काय काय अटॅच आहे, रिअर म्हणजे हा कार्बनटम. तर रिअर कार्बनटमला आपण 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. इथे आपण काय करूया, एक वाय काढूया, उलटा वाय काढायचा आहे. पहा इथे आपण काय अटॅच करूया, CH3 हा CH3 आणि हे 2 हायड्रोजन ॲटम्स. अँड दिस कन्फॉर्मेशन इज नोन ॲज एस्लिप्स कन्फॉर्मेशन. याला काय म्हणायचं आहे, एस्लिप्स कन्फॉर्मेशन. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपल्याला 2 पाहायला मिळतात. एक पाहायला मिळतो आपल्याला एस्लिप्स आणि सेकंड पाहायला मिळतो आपल्याला स्टॅगर. तर हे ऑलरेडी आपण 11मध्ये डिस्कस केलेलं आहे. फक्त याला काय करूया आपण 180 डिग्रीमध्ये याला आपण रोटेट करूया. किती डिग्रीमध्ये, 180 डिग्रीमध्ये आपण याला रोटेट करूया. कोणतं तरी एक कार्बनटम काय करायचा, 180 डिग्रीमध्ये रोटेट करायचा. मग फ्रंट कार्बनटम करा किंवा हा रिअर कार्बनटम करा. आपण काय करूया, इथे रिअर कार्बनटम हा रोटेट करूया 180 डिग्रीमध्ये. फ्रंट ॲज इट इज ठेवूया आणि फक्त आपण काय करूया, रिअर फक्त रोटेट करूया. म्हणजे पहा हे जे ऑब्लिक लाईन आहे ही ऑब्लिक लाईन ॲज इट इज येणार. त्यानंतर फ्रंट कार्बनटम आपण रोटेट केला नाही, तो ॲज इट इज ठेवलेला आहे. म्हणजे पहा हा आहे आपला फ्रंट कार्बनटम. इथे असेल CH3HH. लक्षात. फक्त आपण हा काय केला, आता रिअर कार्बनटम 180 डिग्रीमध्ये रोटेट केला आहे. म्हणजे सांगा हा CH3 कुठे येणार सांगा, त्याच्याबरोबर अपोजिट येणार. म्हणजे ह्या लाईनला येणार बरोबर, ह्या डायरेक्शनमध्ये येणार. हा H त्याच्या अपोजिट जाणार म्हणजे इथे जाणार आणि हा H त्याच्या अपोजिट जाणार. म्हणजे काय तयार झालं सांगा, हे वाय तयार झालं ना. सिम्पल. कोणतं लेटर तयार झालं, वाय. तर इथे काय करायचं, आता उलटा वाय नाही काढायचा, इथे काय काढायचं, एकदम सिम्पल वाय काढायचा आहे. पहा हा आपण वाय काढला आहे. तर पहा याच्याबरोबर अपोजिट काय येणार, CH3 म्हणजे इथे येणार CH3. ह्या Hच्या बरोबर हा H जाणार अपोजिट, इथं पण काय येणार H. तर हे जे कन्फॉर्मेशन आहे याला म्हणतो आपण स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आलं लक्षात. पहा स्टॅगर्डमध्ये काय आहे, एक उलटा वाय आहे आणि एक सरळ वाय आहे. आलं लक्षात. तर एस्लिप्स कन्फॉर्मेशनमध्ये एकतर काय असतील, दोन्हीच्या दोन्ही सरळ वाय असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही उलटे वाय असतील. इथं दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत, उलटे वाय. जर तुम्ही इथं सरळ काढू शकत असाल तर सुद्धा ते काढू शकताय. दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. आलं लक्षात. तर हे आपण कुठं पाहिलं होतं, 11मध्ये आपण पाहिलेलं होतं. तर हा आपला पॉईंट कंप्लीट झाला. कोणता, सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. नोट डाऊन. थर्ड आपण कंप्लीट केला सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. फोर्थ इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला हा पेपर होते कसा ड्रॉ केला जातो, एकदम सिम्पल आहे. हा पण पॉईंट आपण 11मध्ये डिस्कस केलेला आहे. इथे आपण काय करूया, N ब्युटेनचं एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल N ब्युटेन. तर N ब्युटेनचं स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH2 CH3. दिस इज N ब्युटेन. याला आपण काय करूया, मिडलचे 2 कार्बनटम कन्सिडर करूया. दिस इज फ्रंट कार्बनटम, दिस इज रिअर कार्बनटम, और दिस इज फर्स्ट कार्बनटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. पहा तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय करायचे आहेत, तर डॉट. तर हे डॉट म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, फ्रंट कार्बन ॲटम. तर हे डॉट म्हणजे काय, फ्रंट कार्बन ॲटम. आणि इथं जे आपण सर्कल करणार आहेत ते सर्कल म्हणजे काय असणार आहे, आपला रिअर कार्बन ॲटम.
पहा इथे फ्रंट कार्बन टर्म आणि रिअर कार्बन टर्म हे कशाने दाखवले जातात, तर हे डॉट म्हणजे काय असणार आहे, फ्रंट कार्बन टर्म, आणि हे जे सर्कल असणार आहे ते काय असणार आहे, रिअर कार्बन टर्म. पहा याचे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसं करायचे, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, डॉट करूया. हा डॉट म्हणजे काय असणार आहे सांगा, फ्रंट कार्बन टर्म म्हणजे हा कार्बन टर्म, आलं लक्षात. त्यानंतर हा आहे रिअर कार्बन टर्म, तर रिअर कार्बन टर्म आपण कशाने ड्रॉ करणार, सर्कलनं. त्याच्या सराउंडिंगला काय काढायचं आहे, एक सर्कल. दिस इज रिअर कार्बन टर्म. पहा फ्रंट कार्बन टर्मला काय काढायचे आहेत, 2 हायड्रोजन आणि 1 मिथाइल ग्रुप पाठायचे आहेत. तर आपल्याला बॉन्ड कुठून काढावं लागतील, ह्या डॉटपासून, कारण हा डॉट म्हणजे आपला काय आहे, फ्रंट कार्बन टर्म. म्हणजे आपल्याला इथून काय करावं लागतील, इथून आपल्याला हे लाईन ड्रॉ करावं लागतील. इथं आपण समजा अटॅच केला CH3, त्याच कार्बन टर्मला काय अटॅच आहे, 2 हायड्रोजन. त्यानंतर रिअर कार्बन टर्म म्हणजे आपला काय, हा सर्कल. रिअर कार्बन टर्मला काय काढायचं आहे, 2 हायड्रोजन आणि 1 मिथाइल. दिस इज रिअर कार्बन टर्म. तर रिअर कार्बन टर्मला आपण काय अटॅच आहे, मिथाइल अटॅच आहे. त्यामुळे त्याचे बॉन्ड काढताना कुठून काढायचे आहेत, फ्रॉम दी एज ऑफ दी सर्कल. तर या सर्कलच्या एजपासून रिअर कार्बन टर्मचे बॉन्ड काढायचे आहेत. पहा याला पण काय अटॅच आहे, 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन. अँड दिस इज कॉल्ड इस्लिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड इस्लिप्स कन्फॉर्मेशन. पहा CH3च्या बरोबर बॅक साईडला काय आलेलं आहे, CH3 आलेलं आहे. CH3च्या बरोबर पाठीमागं जर CH3 असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इस्लिप्स कन्फॉर्मेशन, आलं लक्षात. त्यानंतर आपण काय करूया, कोणतं तरी एक कार्बन टर्म आपण काय करूया, रोटेट करूया. दिस इज फ्रंट कार्बन टर्म अँड सर्कल रिप्रेझेंट्स रिअर कार्बन टर्म. आपण काय करूया, रिअर कार्बन टर्म 180 डिग्रीमध्ये रोटेट करूया. म्हणजे सर्कल जे आहे ते सर्कल आपण काय करूया, 180 डिग्रीमध्ये रोटेट करूया. रिअर कार्बन टर्म आपण 180 डिग्रीमध्ये रोटेट करूया. पहा हा पॉईंट, हा जो डॉट आहे तो डॉट म्हणजे काय असणार आपल्याला, फ्रंट कार्बन टर्म. त्यानंतर हे सर्कल म्हणजे काय असणार आहे, रिअर कार्बन टर्म. पहा आपण फ्रंट कार्बन टर्म रोटेट केलेला नाही आहे, तो ॲज इट इज आहे, तो ॲज इट इज. म्हणजे इथे काय असणार आहे, इथे अटॅच असणार आहे CH3, इथे H, इथे H. आपण कोणता कार्बन टर्म 180 डिग्रीमध्ये रोटेट केला आहे, तर हा आपल्याला काय करायचा आहे, तर 180 डिग्रीमध्ये आपल्याला रोटेट करायचा आहे. तर हा जो CH3 आहे रिअर कार्बन टर्मचा, तो बरोबर ह्या CH3च्या अपोजिट येईल. म्हणजे कुठे येणार आहे, तो इथे येणार आहे. तर इथे येईल CH3, इथे येणार H. कोणतं H येईल इथं, तर हा जो H आहे तो H बरोबर याच्या अपोजिट येणार. त्यानंतर हा H ह्या Hच्या अपोजिट येणार. दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन अँड दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. याला तर आपण काय म्हणतो, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन असं म्हणतो, आणि याला आपण म्हणतो इस्लिप्स कन्फॉर्मेशन. आलं लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे. पहा 3D रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर याच्यामध्ये आपण टोटल 4 फॉर्म्युले पाहिलेत. फर्स्ट इज वेच डॅश फॉर्म्युला, सेकंड इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, थर्ड इज सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, अँड लास्ट वन इज न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे, तर आपण हा पॉईंट आपण कंप्लीट केलेला आहे. 3D रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. नोट डाऊन.